श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. गणेश जयंती म्हणजे लाडक्या गणरायाचे आगत आणि स्वागत आपण मोठ्या उत्साहाने आपण करत असतो. विघ्नहर्ता प्रत्येकाला संकटातून मुक्त करतो. विनायक चतुर्थी व संकष्ट चतुर्थी तर बाप्पाचे नामस्मरण व उपवास आपण करतोच, पण गणेश उत्सव म्हटले की सर्वांनाच उत्सुकता आणि वाढते. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशांचा जन्म झाला तो दिवस माघ चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशांचे तत्व हे नेहमीच्या तुलनेत सहस्रपटीने कार्यरत असते. म्हणूनच या दिवशी आपल्याला श्री गणेशांची पूजा आणि आराधना आपल्याला मनापासून करायची आहे. तर बघा, यंदाची माघ गणेश जयंती ही 13 फेब्रुवारी 2024 रोजी म्हणजेच उद्या आहे. तर उद्या आहे मंगळवार. या दिवशी गणेश जयंती येणार आहे. तर बघा, यावर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी सोमवार 12 फेब्रुवारी 2024 रोजी संध्याकाळी 5:44 सुरू होणार आहे आणि मंगळवार 13 फेब्रुवारी रोजी दुपारी 2:41 असणार आहे. उदय तिथीनुसार 13 फेब्रुवारीला गणेश जयंती साजरी केली जाईल. माघी गणेश जयंतीला विनायकी चतुर्थी किंवा तिलकुंद चतुर्थी असे सुद्धा म्हणतात. महाराष्ट्रात काही ठिकाणी या दिवशी 1.5 दिवसाचा गणपती आणला जातो आणि गणेशोत्सव साजरा केला जातो. पौराणिक कथेनुसार गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी 3 वेळा अवतार घेतला होता. पहिला अवतार वैशाख शुक्ल पौर्णिमेला, त्याला पुष्टीपती विनायक जयंती असे म्हणतात. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेश चतुर्थी म्हणून ओळखली जाते. तर तिसरा अवतार म्हणजे माघ शुक्ल गणेश जयंती. तर बघा, आपल्याला उद्या म्हणजेच मंगळवार गणेश जयंती या दिवशी श्री गणेशाची आपल्याला मनापासून सेवा करायची आहे आणि त्यांचे सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत. तर त्याचबरोबर बघा, उद्या गणेश जयंती या दिवशी प्रत्येक महिलांनी आपल्याला उद्या आपल्या मुलांकरता उपवास धरायचा आहे. या दिवशी आपल्या मुलांकरता उपवास धरणे हे खूप महत्त्वाचे असते. म्हणूनच उद्या माघी गणेश जयंतीला आपल्याला आपल्या मुलांसाठी उपवास आणि व्रत करायचे आहे. त्याचबरोबर बघा, उद्या गणेश जयंती या दिवशी आपल्याला श्री गणेश यांची विधिवत त्यांची पूजा करायची आहे आणि त्याचबरोबर आपल्याला श्री गणेश यांचे अथर्वशीर्षाचे पाठ करायचे आहेत. तर बघा, या श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला श्री गणेश यांना तिळाच्या लाडवांचा हा नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर श्री गणेश यांना आपण 108 लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे. जर तुम्हाला 108 लाडवांचा नैवेद्य दाखवणे शक्य होत नसेल तर तुम्ही 51, 151, 21 किंवा 11 अशा प्रकारे सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्याचबरोबर बघा, श्री गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला संध्याकाळी श्री गणेश यांचे लाल वस्त्र अंथरून पाटावर श्री गणेश यांची विधिवत पूजा करायची आहे आणि 21 दुर्वा आणि श्री गणेश यांचे आवडते फूल म्हणजे जास्वंदीचे लाल फूल हे व्हायचे आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला अथर्वशीर्षाचे पठण करताना श्री गणेशांना दुधाने अभिषेक घालायचा आहे आणि त्याचबरोबर श्री गणेश यांचे गणपती स्तोत्राचे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे. जर या सेवा तुम्ही आपल्या घरात केल्या तर आपल्या घरातील सर्व दोष दूर होऊन श्री गणेश यांचा आपल्याला आशीर्वाद राहतो. त्याचबरोबर बघा, आपण या दिवशी श्री गणेश यांचे 21 वेळा अथर्वशीर्षाचे पठण करू शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला अथर्वशीर्षाचे जर पठण करणे शक्य होत नसेल तर तुम्ही गणपती स्तोत्राचे 21 पाठ तुम्ही करायचे आहेत. तर बघा, अशा प्रकारे जर तुम्ही गणपतीची या दिवशी सेवा केली तर तुमच्या सर्व समस्या दूर होऊन आपले प्रगतीचे मार्ग मोकळे होतील आणि घरात कधीही कशाची कमतरता राहणार नाही. जर अशा प्रकारे जर तुम्ही गणपतीची उद्या सेवा केली तर नक्कीच आपल्या घरात कधीही कशाची कमतरता राहणार नाही. गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्यावर राहतो. माघी गणेश चतुर्थीच्या दिवशी आपण गणपती बाप्पाच्या जितक्या जास्त सेवा करणे आपल्याला शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत. कारण श्री गणेश यांचे तत्व हे नेहमीच्या प्रमाणे आपल्या उद्या पृथ्वी तलावर 1000 पटीने कार्यरत असते आणि ज्या काही आपण प्रार्थना जे काही आपण गणेशाची सेवा करतो त्या आपल्या सेवा लवकर गणपती बाप्पापर्यंत पोहोचतात व गणपती बाप्पा आपली सर्व मागण्या किंवा इच्छा आपल्या पूर्ण करतात. म्हणूनच आपल्याला उद्या माघी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाच्या जितक्या जास्त सेवा आपल्याच्याने करणे शक्य होतील तितक्या जास्त सेवा आपल्याला करायच्या आहेत आणि ज्या काही आपल्या समस्या ज्या काही अडचणी असतील किंवा तुमच्या घरात पैशाच्या बाबतीत कमतरता असेल किंवा तुमचा व्यवसाय उद्योग किंवा पतीचे तुमचे
भांडण असेल किंवा घरात कटकटी असतील, या सर्व समस्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या सेवा करायच्या आहेत. तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये वेगवेगळ्या सेवा आपण प्रत्येक समस्यावर व्हिडिओ करणार आहोत. तर तुम्ही ते सुद्धा व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर बघा, आपल्याला या सेवा मनापासून करायच्या आहेत. म्हणूनच बघा, गणपती बाप्पाच्या आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.